नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्ताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे तुमच्या एक आनंदाची आणि एक ऐतिहासिक बातमी या ठिकाणी समोर आली आहे। कारण गेले कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होतात, त्या हप्त्यावर आज मुहूर्तावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे। आणि केवळ एकाच हप्त्यावरती नाही तर एकाच वेळी 2 हप्त्यावरती शिक्कामोर्तब झाले आहे। होय, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकले। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे दोन्ही हप्ते तुमच्या आता खात्यावर एकाच वेळी जमा होणार आहेत। म्हणजेच 2 हप्त्याचे नाही तर आता तुम्हाला 2 हप्त्याचे मिळून एकूण 4,000 रुपये आता एकाच वेळी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कारण कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी वाटप होणार आहे, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत आणि हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, हे सर्व तुम्हाला मी आता या एकाच व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की हे दोन्ही हप्ते एकत्र नेमके का दिले जात आहेत। गेल्या काही महिन्यात राज्यात विविध आंदोलन या ठिकाणी सुरू होते। कर्जमाफीच्या मागणी होत्या, शेतकरी बांधवांचे इतर प्रश्न देखील होते। या सगळ्या गोष्टींमुळे सरकारचे लक्ष हे अनेक म्हणजेच की दिशावरती वितरले होते। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा रखडला होता आणि त्याचा रखडलेल्या अवस्थेत 10वा हप्ता सुद्धा या ठिकाणी मुहूर्त आला। मग सरकारने विचार केला की एकदाच दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यावर द्यायचे। शेतकरी बांधवांना एकाच वेळी या ठिकाणी मोठा दिलासा द्यायचा आहे आणि त्यानुसार आता शेतकरी बांधवांनो, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व कृषी मंत्री या ठिकाणी निर्णय घेतला आहे। राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून तब्बल 7,700 कोटी रुपये म्हणजेच की निधी मंजूर केला आहे आणि हा निधी आता थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता लक्ष देऊन पहा, एक गोष्ट महत्त्वाची, नमो शेतकरी योजना ही बंद झाली अशा बऱ्याच अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरल्या होत्या। सोशल मीडियावरती बरेच लोक या ठिकाणी म्हणत होते की ही योजना बंद पडली, पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार नाहीत। परंतु शेतकरी बांधवांनो, अशा अफवांवरती अजिबात या ठिकाणी विश्वास ठेवत जाऊ नका। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी विभाग बरेच तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत, या ठिकाणी भाजप सरकार आहे तोपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही कधीही बंद होणार नाही। ही योजना या ठिकाणी शेतकरी बांधवांना सुरूच राहणार आहे आणि प्रत्येक हप्ता आता यापुढे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वेळेवरती मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, निश्चित राहा, आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे, हेच आता आपण शेतकरी बांधवांना सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आता यासाठी तुम्ही पात्र आहात का? तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार का? तर तुमच्या जिल्ह्याचे नाव 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का? या 13 जिल्ह्यांमध्ये नेमके कशा प्रकारे वाटप होणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार, हे आता तुम्हाला शेतकरी बांधवांना A to Z माहिती मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिट वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती का जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊ। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या जमा होणार, आज हप्ता जमा होणार, काल हप्ता जमा झाला। परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही पाहायला गेलात तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत एकही रुपया सुद्धा जमा झालेला नाही। पण आता काळजी किंवा चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग यांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता पात्र या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता चला, नेमके कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच
कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर रक्कम जमा होणार, कोणती 13 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत हेच आता सविस्तरपणे जाणून घेऊया. जर का शेतकरी बांधवांना तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच DBTच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांना सविस्तर जाणून घेऊ या हप्त्यासाठी, या लाभासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र, आणि त्यानंतर पुढे लगेच पाहूया की कोणते 13 जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी वाटप होणार आहे. कोणते 13 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडण्यामध्ये आली आहे. जर का शेतकरी बांधवांना या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला देखील डायरेक्ट खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. हे पैसे DBT मार्ग अंतर्गत पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000 जमा होणार आहेत. तर आता पहा शेतकरी बांधवांना, नंबर 1 वरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेतील मागे हप्ते जमा झालेत, PM किसान योजनेचा मागील हप्ता जमा झालेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा + 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केले की जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेची, PM किसान योजनेची पहिल्यापासून पात्र आहेत, पहिल्यापासून लाभ घेत आहेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा + 10वा हप्ता जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे हे आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी शेतकरी बांधवांना तुम्हाला महत्त्वाची तुमची ही 2 कामे पूर्ण आहेत का हे पाहायचे आहेत का? जर ही कामे पूर्ण नसतील तर तात्काळ करून घ्यायची आहेत. तर पहा आता नंबर 1 वरती काम म्हणजे eKYC, आणि अनेक शेतकरी बांधवांच्या eKYC पूर्ण आहेत, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या बांधवांच्या eKYC अपूर्ण देखील आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या eKYC अपूर्ण आहेत अशा शेतकरी बांधवांनी तातडीने eKYC करून घ्यायचे आहे. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील eKYC पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना हप्त्याच्या लाभासाठी eKYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊ आणि त्यानंतर लगेच पुढे पाहूया की कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये आज या नमो शेतकरी योजनेचा 9वा + 10वा हप्ता जमा होणार आहे. कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत? तर आता चला तर पहा शेतकरी बांधवांनो, आता तुमचं दुसरं काम जाणून घेऊयात, त्यानंतर जिल्ह्याची यादी पाहूयात. तर दुसरं काम म्हणजे की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचे आहेत. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील बँक खात्याशी आधार लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी देखील लिंक करून घ्यायचे आहे. तर आता चला सविस्तर जाणून घेऊया की तुम्हाला जर समजलं असेल आता कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. आता सविस्तरपणे हे जाणून घेऊयात की कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर आता शेतकरी बांधवांना यामध्ये जर तुमचा जिल्हा का आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा + या ठिकाणी 10वा हप्ता जमा होणार आहे. तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो, तो म्हणजे बुलढाणा जिल्हा. बुलढाणामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बुलढाण्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा + 10वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो चंद्रपूर. चंद्रपूरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, चंद्रपूरमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा + 10वा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे. चंद्रपूरमधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर तिसरा जिल्हा अहमदनगर. अहमदनगरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगरमध्ये राहून शेती करत असाल तर तुमचीसुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या + 10व्या हप्त्याचे 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या ठिकाणी
याही सुद्धा या जे राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहेत। आता यांची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, त्यानंतर उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, यवतमाळ या जिल्ह्यांपैकी जर का असाल तरी देखील तुमच्या खात्यावरती 9+10 हप्ता जमा होणार आहे। मोबाईलच्या मेसेजकडे नक्की लक्ष द्या, तुमच्या खात्यावरती लवकरच पैसे जमा होणार आहेत। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।